आज सकाळी महाविकास आघाडीचा पोपट आणि पोपटाचे हावभाव थोडे हळूहळू मावळताना दिसत आहे। पोपटाची भाषा लवकरच येणाऱ्या जेलवारीमुळे थोडी बदललेली दिसते। वारंवार नियमबाह्य सरकार बोलणारे आता हळूहळू आमच्या फडणवीस साहेबांचं कौतुक करायला लागलेले आहेत। लोक नियमबाह्य सरकार बोलतायत असा हळूहळू पोपटपंची आता सकाळपासून व्हायला लागलेली आहे। नार्वेकरांजींचा छंद त्याबद्दल उद्धवजींच्या कामगारांनी आज सकाळी उल्लेख केला। मग आम्ही पण संजय राजाराम राऊतच्या छंदाबद्दल थोडी माहिती महाराष्ट्राला द्यावी का? दुसऱ्यांचे छंद बद्दल एवढं तुम्हाला बोलण्याची सवय आहे तर तुमच्याबद्दल तुम्हाला असलेले जे छंद आहेत, आवडणारे जे छंद आहेत, त्याबद्दल काही व्हिडिओ आमच्याकडे आहेत, काही लिंक आमच्याकडे आहेत, त्याबद्दल देऊन जरा तुमच्याही छंदाबद्दल थोडा आम्ही माहिती महाराष्ट्राला देतो। अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच हे अर्णब गोस्वामीला नव्हते का? कंगना राणावतजींना नव्हते का? तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये असंख्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांवर तुमच्या मालकाबद्दल खरी माहिती टाकल्यामुळे आमच्या किती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केली, त्यांच्या घरी पोलीस पाठवले, याचीही यादी अगर थोडी मी सकाळीपासून तुम्हाला द्यायला सुरू केली तर मग फ्रीडम ऑफ स्पीच आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल बोलण्याची हिंमत तुम्ही ठेवणार नाही। म्हणून पहिला स्वतःच्या घरात काय जळतंय किंवा तुमच्या महाविकास आघाडीचं सरकार असताना, तुमचा मालक मुख्यमंत्री असताना तुम्ही काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल केलं, तुम्ही काय फ्रीडम ऑफ स्पीच बद्दल केलं, याबद्दल थोडं बघा, विचार करा, आठवा। आणि नाही आठवत असेल तर उद्या सकाळच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी यादीच आणि घटनाच दाखवतो पुरावे सकट। काल पत्रकार परिषदेमध्ये बोलतात की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माझ्यावर दबाव टाकायचा आहे जेणेकरून मी शरण जावं, मी पक्षात यावं, उद्धवजींना सोडावं। मी संजय राजाराम राऊतला आठवण करून देतो की तुझ्यासारखी माणसं, तुझ्यासारखे कामगार हे बाजारामध्ये विकत भेटतात, तर तुझ्यावर दबाव टाकण्याचा कोणालाही गरज नाही। आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये मी खात्रीशीर सांगतो, संजय राजाराम राऊतला कोणीही बोलवत नाही, स्वागत करायला कोणी इच्छुक नाही। ही जी घाण आहे ती उद्धवजींकडेच राहून दे आणि तुझ्या इच्छाप्रमाणे तुझे काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी जे प्रयत्न करतोय त्याच्यासाठी माझ्या तुझ्या शुभेच्छा आहेत।
पण भारतीय जनता पक्षाचा कुठलाही आमचा नेता कुठल्याही पद्धतीचा दबाव टाकून ह्याला बोलवत नाही आहे. आम्हाला ही घाण नको. उद्धवजींना या घाणीबद्दल शुभेच्छा. महाराष्ट्राच्या झालेल्या दंगलीबद्दल काल राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य अजितदादांनी सांगितलं की ह्या दंगलींचा होणाऱ्या दंगलींचा मास्टरमाइंड शोधा. मी अजितदादांना सांगेन की हे ज्या काय दंगली होत आहेत त्यांचा मास्टरमाइंड तुमच्या सिल्वर ओक मध्ये काही दिवसा अगोदर आलेला, तुमच्या बरोबर बसलेला, आदरणीय पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला, त्याचा पत्ता कलानगर मध्ये आहे. कारण का मी वारंवार सांगतोय, दंगली घडवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ज्या सुप्त डोक्यातून 2004 ला आलेली ती इच्छा आणि ते स्वप्न आजही मेलेलं नाही. उद्धवजींची नार्को टेस्ट करा, मी परत परत मागणी करतोय. कारण का 93च्या दंगलीनंतर 95ला शिवसेना भाजपची सत्ता आली असे म्हणणारे उद्धवजी ठाकरे 2004ला परत तोच प्रयत्न करत होते. आणि माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर जी स्वतः त्या बैठकीमध्ये होते, त्यांना स्वतः ते आदेश दिले गेले. ते स्वतः ह्याबद्दलची पुष्टी देऊ शकतात, पोलिसांकडे स्टेटमेंट देऊ शकतात. म्हणजे नेमकं याही दंगलीमध्ये उद्धवजीत मास्टरमाइंड आहेत का ह्याचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर करावा. काही दिवसापासून उभाटाचे 2 नेते जे कधी आपला एक दुसऱ्याचा चेहरा पण बघत नाहीत, विरोधी पक्षाचे विधान परिषदेचे अंबादास दानवेजी, या बाजूला चंद्रकांत खैरेजी, ज्यांना एक दुसऱ्याचा चेहरा पण बघायला आवडत नाही, त्यांचे सूर मिळायला लागलेले आहेत. दंगलीबद्दल ते बोट उचलायला लागलेले आहेत, एकाच सुरात बोलायला लागलेले आहेत. म्हणजे कुठे ना कुठेतरी परत एकदा मातोश्रीमध्ये हा प्लॅन शिजला आहे का, जो 13 ऑगस्ट 2004 ला शिजलेला, आणि त्याप्रमाणे हालचाली सुरू आहेत का. कारण का महाविकास आघाडीमध्ये एक सूत्र ठरलंय, ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री. त्याप्रमाणे उद्धवजींना माहिती आहे की त्यांचे अगर आमदार आले नाहीत तर ते परत मुख्यमंत्री त्यांच्या घरातला बनवू शकणार नाही, किंवा ते स्वतः मुख्यमंत्री बनवू शकणार नाहीत. आणि म्हणून या दंगल भडकवण्याचं काम ते परत परत करू पाहतायत. त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये, मग खेडची सभा असो किंवा बीकेसीची सभा असो, मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक समाजाचे लोक तिथे उपस्थित होते. मुसलमान समाजाचा उद्धवजींच्या सभेला पाठिंबा अशा प्रत्येक वेळी बातम्या आलेल्या आहेत. म्हणून मुसलमान समाजामध्ये दंगली भडकून आपलं मतदान वाढवायचं आणि स्वतः मुख्यमंत्री बनायचं, जे 2004 ला अरुण बेतकेकरजींच्या समोर उद्धवजीने बोलून दाखवलं आणि ते दुसरे खासदार पण बाजूला होते. तर तोच प्लॅन
परत एकदा होतोय का याबद्दल मास्टरमाइंड बद्दल बोलणारे अजितदादांनी विचार करावा आणि पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास करावा। मी परत काल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टिकोनातून एक धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर मंदिरात झाली। 12 ज्योतिर्लिंग मधलं आपलं एक जे ज्योतिर्लिंग आहे, आपल्या महादेवाचं स्थान आहे। लाखो करोडो भक्त तिथे येतात, नतमस्तक होतात। प्रत्येक हिंदू धर्मियाचं आस्थेचं ठिकाण आहे ते। आणि त्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काल जबरदस्ती चादर टाकण्याचा प्रयत्न झाला। तिथून येणारा उरूस तो दरवर्षीच येतो, त्याच्यातून 10 ते 15 मुसलमान समाजाचे तरुण बाजूला येतात, चादर घेऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, आग्रह धरतात, हट्ट धरतात की नाही आम्हाला चादर इथे चढवायचीच आहे। पहिला हे लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांवर अतिक्रमण सुरू केलं। आपल्या प्रत्येक गड किल्ल्याच्या आजूबाजूला झालेलं अतिक्रमण, ज्याच्यावर आमचं हे हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर ते अतिक्रमण हटवण्याची सुरुवात झालेली आहे। पण मुद्दा महत्त्वाचा असा आहे की पहिला आपल्या गड किल्ल्यांना टार्गेट केलं, तिथे अतिक्रमण वाढवली। आता तर आपल्या त्र्यंबकेश्वर सारख्या मोठ्या धार्मिक स्थळाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे। आज त्र्यंबकेश्वर होईल, उद्या सिद्धिविनायक होईल, परवा महालक्ष्मीचं मंदिर होईल, त्यानंतर पंढरपूरचं मंदिर होईल। म्हणजे गड किल्ल्यातून पहिला प्रवास जो सुरू झाला तो आपल्या मंदिरापर्यंत पोहोचलेला आहे। आणि आता त्यानंतर आपल्या घरापर्यंत, घराच्या उंबरठ्यावर अगर येऊन चादर चढवण्याचा प्रयत्न झाला तर त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही। मी परत एकदा कर्नाटक झालेल्या निकालाबद्दल मी लक्ष वेधू इच्छितो। कर्नाटकमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे वारंवार येत आहेत। काल तर धक्कादायक एक व्हिडिओ फिरतोय, तिकडले वक्फ बोर्डचे जे चेअरमॅन आहेत त्याने काँग्रेसचा पूर्ण जे खरे मनसुबे आहेत ते उघड केले। ते असं म्हटले की आम्हाला एक उपमुख्यमंत्री द्या, उपमुख्यमंत्री नंतर आमच्या 5 आमदारांना कोणाला गृह खातं द्या, महसूल द्या, शिक्षण खातं द्या, आरोग्य खातं द्या। ही सगळी महत्त्वाची खाती आम्हाला मिळाली पाहिजे। आणि अशी कमिटमेंट ही काँग्रेस पक्षाची आम्हाला आहे, अशी कमिटमेंट काँग्रेस पक्षाची आम्हाला आहे। म्हणजे हिंदू समाजाने विचार करायला हवा की आपल्या त्र्यंबकेश्वरच्या उंबरठ्यावर आलेले हे लोक चादर घालायला अगर आपण जागृत राहिलो नाही, आपण पेटून उठलो नाही, नुसतं कुंभकर्णासारखं झोपून राहिलो तर उद्या आपल्या घराघरामध्ये छोट्या छोट्या मंदिरांचा ताबा घेतील, घरापर्यंत येतील आणि मग मागे फिरून बघण्याची पण वेळ आपली राहणार नाही, ताकद राहणार नाही। तुम्ही एक साधा विचार करा, असाच कुठला प्रयत्न अगर त्यांच्या धार्मिक स्थळांवर झाला असता तर कोणी हजी अल्लीला जाऊन
किंवा अजमेर शरीफला जाऊन तिथे सत्यनारायणची पूजा घालायला प्रयत्न केला असता तर पूर्ण महाराष्ट्राने देश पेटला असता. पण शोकांतिका आहे की हिंदू समाज झोपलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की हिंदू एकत्र येत नाहीत, हिंदू एकत्र ताकद दाखवत नाहीत. हिंदू कधीच म्हणजे आमचे गड किल्ल्यावर अतिक्रमण करा, आमच्या मंदिरांवर चादर चढवा, पण आम्हाला काय फरक पडत नाही, आम्हाला काय त्याच्याशी लेणं देणं नाही. आम्ही कुंभकर्णासारखे झोपून राहणार, आमच्यामध्ये काही कडवटपणा कधी येणार नाही. तुम्ही कितीही आमच्या मंदिरांची ताबे घ्या, किती आमच्या किल्ल्यावर अतिक्रमण करा, पण आम्ही काय कोणाला थांबवणार नाही. काल घटना झाल्यापासून 24 तास झालेले आहेत. एक आपल्याला आभार मानायला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. आदरणीय देवेंद्रजींसारखा एक सक्षम गृहमंत्री आहे. म्हणूनच शेगावचं दंगल असेल, अकोलाची दंगल असेल, अगोदर झालेला छत्रपती संभाजी महाराजांच्या नगरमध्ये दंगल असेल, प्रत्येक दंगलीनंतर त्या लोकांना अद्दल घडवली जाते. परत त्यांची हिंमत होणार नाही. एवढं काम आमच्या देवेंद्रजींकडून आता सुरू आहे. पण हिंदू समाजाने पण थोडं ह्याबद्दल विचार करायला हवा. अहो, त्र्यंबकेश्वरवर अगर तुम्ही चादर चढवून देण्याची हिंमत ते करतात, विचार करतात, आणि त्यावर अगर आपला हिंदू समाज अगर जागा होत नसेल, त्यावर अगर आपला हिंदू समाज पेटून उठत नसेल, तर तोच विषय अगर त्यांच्या अजमेर शरीफवर झाला असता, की हाजी अलीकडे झाला असता, माहीम दर्ग्याकडे झाला असता, तर आज महाराष्ट्राची काय अवस्था झाली असती, याबद्दल हिंदू समाजाने विचार करायला हवा. आम्हाला जे करायचं आहे, आम्हाला जे हिंदू समाजाला जागृत करायचे ते आम्ही करणार. आम्हाला जो आवाज उचलायचा आहे ते हिंदुत्ववादी संघटना म्हणून आम्ही उचलणारच. पण त्याला साथ हिंदू समाजाची आम्हाला भेटायलाच पाहिजे. आपण अगर झोपत राहिलो कुंभकर्णासारखं, तर उद्या आपल्या घराच्या अगर उंबरट्यावर हे लोक पोचले तर आपल्या मुलाबाळांना पण आपण वाचू शकणार नाही. ही धोक्याची घंटा जी आज कर्नाटकचा हिंदू सहन करतोय, त्याला दिसायला लागलंय की काँग्रेसची सत्ता आली नाहीये, ही इस्लामाबादची सत्ता आलेली आहे, ही जिहादींची सत्ता आलेली आहे, ही मुस्लिम लीगची सत्ता आलेली आहे, हे जिन्याच्या विचाराची सत्ता आलेली आहे कर्नाटकमध्ये. तिथे भारतीय जनता पक्षाला हरवलेलं नाहीये, तिथे समस्त हिंदू समाज कमी पडलेला आहे. आणि तेच चित्र उद्या महाराष्ट्रामध्ये तयार व्हावं, यासाठी माझ्या माहितीप्रमाणे रजा अकॅडमी, उबाटाचे काही नेते, काँग्रेसचे काही नेते आणि राष्ट्रवादीचे काही नेत्यांची बैठक मुंबईमध्ये झालेली आहे की येणारी मुंबई महापालिका असेल, येणारा महाराष्ट्राची निवडणूक असेल, त्यामध्ये कसं पेटवायचं, कसा पुढाकार घ्यायचा, कसा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आवाज निर्माण करायची. जो प्रयत्न कर्नाटकमध्ये यशस्वी झाला तोच उद्या महाराष्ट्रामध्ये यशस्वी करण्यासाठी बैठका झालेल्या आहेत. ह्याची माहिती आमच्यापर्यंत आहे. माहिती उद्या पोलिसांपर्यंत पण पोहोचेल. रजा अकॅडमीने जे नांदेडला केलं, जे माळेगावला केलं, जे आमच्या आझाद मैदानला केलं, तेच उद्या हे सगळे तुम्ही प्रयत्न बघा. अकोला बघा, नगर बघा, कालचं त्र्यंबकेश्वर बघा, हे अति एक पॅटर्न पद्धतीने हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. विचारपूर्वक कोणतरी मागे आहे जे हे लोकांना पाठवत आहे, त्यांना कोणा सांगताय की जाऊन तिथे चादर चढवा.
ते लोकांना सांगतायत की संभाजी महाराजांची मिरवणूक थांबवा, जयंतीची मिरवणुकीवर दगडफेक करा. हे कुठेतरी प्लॅन शिजलाय आणि त्या प्लॅनच्या अनुसार या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. म्हणून हिंदू समाजाने योग्य वेळी सतर्क राहावं आणि त्या पद्धतीची जागरूकता दाखवा. आज अगर आपण झोपून राहिलो तर पुढच्या आपल्या असंख्य पिढ्या आपल्याला माफ करणार नाही, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. शिंदे सरकारमुळे महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसणं झालंय असं एक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मग महाविकास आघाडीच्या काळात जे उद्धवजी आणि आदित्य ठाकरे 10 जनपदला गेलेले तर तिथे काय झाडूपटका करण्यासाठी गेलेले का? आमच्याकडे फोटोग्राफ आहेत. ते बाळासाहेबांचा मुलगा आणि त्यांचा नातू ह्या सोनिया गांधींच्या समोर जाऊन नतमस्तक झालेले आहेत, साष्टांग दंडवत घातलेले आहेत. तर त्याला आपण काय म्हणायचं? भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यानुसार शिंदे साहेब असो आणि आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत. तो तुम्हाला अगर सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या समोर त्यांना मिठ्या मारणं वाईट वाटत नाही, त्यांच्या 10 जनपदमध्ये जाऊन झाडू मारणं अगर तुम्हाला वाईट वाटत नाही, तर मग तुम्ही आमच्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? विद्यमान सरकारचा पोपट मेला असं आणि ते अध्यक्षाने जाहीर करावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. मातोश्रीचा पोपट मेलेला आहे, ते लवकरच आमचे अध्यक्ष जाहीर करतील. अध्यक्ष कायद्यानुसारच कारवाई करणार. स्वतः सुप्रीम कोर्टने जे नियम घालून घेतलेले आहेत त्याप्रमाणेच निर्णय देणार. ह्यांना कितीही बोंबलून दे, ह्यांना कितीही त्यांना डिवचून दे, याच्याने काही फरक पडणार नाही. चला, धन्यवाद. थँक्यू.